हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें। हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे। ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। नमस्कार, मी शशिकांत. आपलं श्री हरी फिटनेस मध्ये स्वागत. कशा आहात आपण? फिट आहात ना? फिटच असायला पाहिजे आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग आज आपण वर्कआउटला सुरुवात करूया. पण या अगोदर आपणास एक विनंती असेल, आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चला तर मग आज आपण वर्कआउट करणार आहोत फॅट बर्न आणि फ्लोर एक्सरसाइज, की जेणेकरून आपण एकही मशिनरीला यूज न करता आपण बिगनर असतात, नवीन पुरुष असतील किंवा महिला असतील आणि ज्यांचं हेवी वेट झालेलं आहे, खूप वेट वाढलंय, वजन वाढलंय, की एकही मशिनरीला यूज न करता आपण वर्कआउट कसा करू शकतो जिम मध्ये किंवा टेरिसवर किंवा आपण गार्डन मध्ये की घरच्या घरी आपण कसा वर्कआउट करू शकतो आपण. चला तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपले मॅट यूज करायची. कुठेही बाल्कनीत असो किंवा तुम्ही गार्डन मध्ये मॅटचा यूज करावाच फ्लोर एक्सरसाइजला. कोणाला नीज प्रॉब्लेम असतील, कोणाचे एल्बोज लिगामेंट प्रॉब्लेम वगैरे, त्यांनी नॉर्मल जम्प केला तरी चालेल. स्टार्टिंगला तुम्ही पहिलाच दिवस आहे तुमचा जिमचा, एकही इक्विपमेंटला हात न लावता तुम्ही स्टार्टिंगला वॉर्मअप केला, हे केला, तुम्ही सायकलिंग केली, क्रॉसफिट केला, ट्रेडमिल केलं, थोडं रिलॅक्स झाले, त्याच्यानंतर तुम्हाला एकही मशिनरी यूज न करता की तुम्ही फक्त फ्लोर एक्सरसाइजवर फोकस करा आणि तुम्हाला 4 हप्ते किंवा 6 हप्त्यामध्ये नक्की रिझल्ट मिळेल. चला तर मित्रांनो, स्टार्टिंगला तुम्ही शोल्डर लेवलला तुमचे पाय असणे महत्वाचे आणि आपल्या पायाची मुवमेंट जी स्टार्ट करायचा फ्रंटला घ्यायचा. बरेच जण येतात बॅकला घेतात आतमध्ये. हा पायाची मुवमेंट आहे ना, बॅकला न येता फ्रंटला घ्या. आपला ही बुटाची लेवल स्ट्रेट, हा गुडघ्याची लेवल आपल्या पोटाच्या लेवलला स्लोली करा. नॉर्मल 1 2 3 4 आणि जसं जसं तुम्हाला वाटतंय आता मी स्पीड करू शकतो, हे तुम्ही 1 2 3 4 5 या मुवमेंटला तुम्ही हात आला तुमचा पहिला फर्स्ट एक्सरसाइज, याचे तुम्ही 20-20चे 3 सेट मारू शकता. हा झाला तुमचा फर्स्ट. आता सेकंड अजून तुम्हाला सांगतोय, हे झाले तुमचे फर्स्ट झाला. आता सेकंड एक्सरसाइज सांगतो तुम्हाला. पाय जवळ घ्यायचे, लेग क्लोज आणि नॉर्मल ज्या मुवमेंटला तुमचे पाय बाहेर जातील त्या लेवलला तुमचे हात पण बाहेर जातील. हा स्टार्ट 1 2 3. ज्या लेवलला तुमचे मुवमेंट झाली पायाची बाहेर निघाले, तुमचे हात पण वर जाऊ द्यायचे आणि सोबत येऊ द्यायची. हीच पोझिशन तुम्ही स्लो करत आणि स्पीड वाढवत आहे. याच्यामध्ये तुम्ही 20-20चे 3 सेट मारू शकतात. हे झाले आपला सेकंड. आता थर्ड एक्सरसाइज तुम्हाला देतो ती फ्लोरची. याला आपण म्हणतो फ्लँक टू पुशअप. फ्लँक टू पुशअप, हाताची मुवमेंट स्ट्रेट, तुमच्या एल्बोच्या लेवलला तुम्ही आणि कमरेचा भाग जास्त फुल नाही घेता, डाऊन करा. स्टेबल बॉडी ठेवा, एकदम स्ट्रेट, समोर बघा. आणि आपला जो एक तुम्ही कुठला पण यूज करू शकता. यूज करायच्या वेळेस तुमचा जो हा कोपरा आहे एल्बोचा, त्याच लेवलला तुम्ही इथे पुश करू शकता आणि डाऊन. एक साइड इकडे झाली, पुन्हा या साईडला पुश करू शकता, डाऊन करा आणि ब्रीद आउट सुद्धा करा. वर येताना ब्रीद आउट झाला, ब्रीदिंग आउट, ब्रीदिंग. ही झाली तुमची 3 सेट. याचे पण तुम्ही 10-10चे 3 सेट मारा. कारण हा आहे ना, थोडं तुम्हाला एका मसल मध्ये 2 सेट येते याच्यावाले, त्याच्यामुळे तुम्ही याचे 10-10चे 3 सेट मारा. हे झाले तिसरा. आणि साइड प्लॅंक करू आपण. हा जो आपला साइड प्लॅंकचा आहे ना,
त्याचा पण एक सेट देऊ आपण. हे झालं तुमचे 3 सेट. आता तुम्हाला चौथा देतोय. लेग स्ट्रेट घ्या, पायाची मुवमेंट बघा, स्ट्रेट राहू द्यायची, हिप्स जास्त वर न घेता डाऊन न घेता स्टेबल बॉडी ठेवा आणि पायावर पाय ठेवायचं, बुटावर बुट क्रॉस करा. तुमची लोअर बॉडी फक्त ट्विस्ट व्हायला पाहिजे. हे साईड क्रॉस, याचे तुम्ही अलीकडे आणि पलीकडे तुम्ही करून 10-10चे असे 20 सेट मारू शकता. साईड क्रॉस याच्यामध्ये फक्त तुम्ही लोअर बॉडी साईड साईड करू शकतात आणि तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. आता हे 4 सेट तुम्ही करू शकतात. तुम्ही हेवी वेट असणार, तुम्हाला 4 हप्ते किंवा 6 हप्त्यामध्ये पक्का रिझल्ट मिळेल. तुमचं वेट लॉस 10 ते 12 किलो वजन कमी होऊ शकतं. तुम्ही कुठेही करू शकता वर्कआउट. चला तर मग मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूया. पुन्हा भेटूया पुढील वर्कआउट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.